ह्यो व्हिडिओ करते खास मला मोटिवेट करणाऱ्या स्वातीताईंसाठी. तर त्यांचं सारखं चालू असतं की तुमच्या भाषेत व्हिडिओ कर, तुमच्या भाषेत कर म्हणून, म्हणजे आपल्या कोल्हापुरी भाषेत. तर मी केली होती इथं मसुरीची डाळ. तर त्यासाठी कढई घेतली, त्याच्यात तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, कांदा टाकला, टोमॅटो टाकला, चांगलं परतून घेतलं. ते परतल्यावर थोडासा कढीपत्ता पण टाकला त्याच्यामध्ये आणि चांगलं हलवून चांगलं छान भाजून घेतलं. त्याच्यात लाल आपली कोल्हापुरी चटणी टाकली, थोडंसं लाल तिखट पण टाकलं आणि हळद मीठ टाकलं. त्याच्यानंतर ते चांगलं छान परतून घेतलं ते पण. मग नंतर एक अर्धा तास मी मसूरची डाळ भिजवली होती, तर ती भिजलेली मसूरची डाळ घातली. आता इथे बघा, मी जेवढं भिजवलं होतं डाळ, जेवढं पाणी टाकलं होतं भिजायला तेवढ्याच डाळीत केली. आणि ही बघा अशी छान शिजल्यावर मग मस्त कोथिंबीर घालायची. असली भारी लागते की नाही खाताना, चपातीसोबत आणि भाकरीसोबत. आवडली असेल तर लाईक करा.